ईद साजरी करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन होऊ नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये. आजूबाजूला एखादी घटना घडली तर त्याबाबत नागरिकांनी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, अशा सूचना वजा माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिली. यावेळी ते म्हणाले की ईदकरिता पोलीस प्रशासन सज्ज असून 6 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. तसेच 24 तास नाकाबंदी असणार आहे. शिवाय सदर बाजार आणि एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत आवश्यकता भासल्यास पोलिसांकडून पाणी टँकरचीही व्यवस्था केली जाणार आहे. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे सदस्य वसीम बुरहान, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सोलापूर महानगरपालिकेच्या सारिका अकुलवार, तपन डंके, आरटीओ विभागाचे विजय पाटील, पशुसंवर्धन विभागाचे तांबडे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अग्निशामक विभागाचे अधिकारी समीर पाटील, मंडई निरीक्षक खाजप्पा कट्टीमणी आदींची उपस्थिती होती. आज शांतता कमिटी बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय सीपी सर, सन्माननीय डीसीपी यावलकर साहेब, आरटीओचे विजय पाटील साहेब, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य बुरहान साहेब, सर्व एसीपीज, पीआय उपस्थित असलेले सोलापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक, माजी महापौर आणि ज्यांनी अत्यंत बारकाईने सविस्तरपणे आपल्याला माहिती दिली ते आमचे तयारी मौलाना साहेब. आता सर्वांची सूचना ऐकत असताना ज्याप्रमाणे सोलापूर शहराचे पोलीस प्रशासनाबद्दल कोणीही काही तक्रार व्यक्त केली नाही, हे पोलीस प्रशासनाच्या बद्दल मी त्यांना आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर कॉर्पोरेशनचे मॅडम खूप काही इश्यूज आहेत, तर नक्की सकाळी पण एक बैठक झाली आमची कलेक्टर ऑफिस मध्ये, तर डंके सरांनी नोट करून घेतलेले आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी सोलापूर शहरातील जे येणारा बकरी ईद सण आहे ते उत्साहाने आणि विना कुठल्याही विलंबाने आणि शांततेने साजरे होतील त्या